बरं मी धार मारून आलो. हा हा. डॉक्टर, त्या बॉडीचं काय करायचं? त्या पोरांना समजलं ना तर आपली वाट लागल. त्यात हा दूधवाला लय चोंबडा आहे, अख्ख्या गावभर बोबाटा करल. अरे पाण्यात कुणीतरी उडी मारली वाटतं. चल चल चल. हा हा, आलो आलो. काय करायचं? शांत राहा. आणि त्या दोघांना खाली जाऊ दे, मग करू काय करायचं ते. ते बघ, सोनूची डेड बॉडी कोणालाही लगेच नाही दिसली पाहिजे. बर मंगले, कालच्या जिलब्या कशात ठेवल्या ग? आता मला काय माहिती, हा कुठं असतील कुणास ठेव. एवढ्या लग्नाच्या धावपळीत मी ध्यान ठेवती होय तिकडं. अगं पण मी ध्यान ठेवून होते ना. एवढ्या जिलब्या उरल्या होत्या. मी पोरांना म्हणलं डबं भरा आणि इथं आता आणून ठेवा. ती काय फुकाटची येते होय? हा खावला बघ. आवा अक्का, वाईज कमी गोड खावा, अजून चहा पण प्यायचा आहे ना. चहा पिन मी नंतर, आधी या जिलब्या खाऊ दे. संपले बिंपले म्हणजे एक तर काल त्या लग्नाच्या गोंधळात नीटवानी मला जेवायला बी मिळालं नाही. काय म्हणलं? अहो तीनदा पंक्तीला बसला होता तुम्ही. तू काय माझ्यावर ध्यान ठेवून असती होय ग? मंगले, माझं जेवण अजिबात काढायचं ना. हा, एक तर कुणाची नजर लागली मला. पाक चवळीच्या शेंगगत वाळून गेले मी. पाक खाण्यापिण्याहून मनच उडालंय माझं. मंगल, डिंपलचं काय ठरवलंय ग? काय ठरवलंय म्हणजे? नाही, आता लगीन झालंय तिचं, मग इथं वाड्यात तिचं काय काम आहे? त्या डॉक्टरला म्हणा बाहेर कुठेतरी खोली घेऊन राहा. हीच माहेर आणि हीच सासर आहे माझ्या डिंपलचा. बघ बाया, आता तुझ्या चांगल्यासाठी सांगते. अगं लगीन झालेली पोरगी इथं माहेरात राहिली आणि हे जर लोकांना कळलं तर लोक तुझ्या तोंडात शान घालतात. घालू दे, तरी पण मी माझ्या मम्मी पप्पांना सोडून कुठंच जाणार नाही. काय झालं मम्मी, असं का बघतेस? अगं मी तुला सांगितलं ना, मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. अगं डिंपल, माझं डोळं आसुसलं होतं तुझ्या गळ्यात डोरलं बघायला. आज माझी पोरगी उगती बाई दिसायला लागली एका दिवसात. माझ्या लेकीचा संसार सुरू झालाय. माझ्या लेकीच्या संसाराला कुणाची दृष्टी नको लागायला. ये इकडं. मंगले, अगं ये मंगले, मला चहा काय मेल्यावर माझ्या पिंडाजवळ ठेवणार आहेस का काय ग? अगं लिकीचं लगीन झाल्यापासून पार तिची सूत गेली. आवाज ते झालाय, देतेच होते. डिंपल इधर, डॉक्टर उठले असेल ना, नेऊन दे त्यांना. वत पहिल्या त्याच्याच नरड्यात वत. त्याला चहा नाही ना दिला तर त्याला चोऱ्या लाबाड्या करायला जमणार नाही ना. म्हणून दे त्यालाच आधी. आत्या, चहा दे लवकर. लय बोललीस ना तर वाड्यात ना हाकलून देईल बघ. अरे देच यांना हाकलून. त्याच्या बिगर ना यांना अजिबात हाकला यायच्या नाही. त्यांनी हाकललं मग काय वाडा तुझ्या नावावर करणार नाही मी. तुझ्या अजिबात माया नाही माझ्यावर. जरा चहा प्या. आत्या ठीक आहे, इथे ठेवलं. अगं तुला घातलं लिहून डबऱ्यात, तुला कसा तोंडा थुकलीस की माझ्या. अगं कसला पानचा चहा बनवलाय हा. अहो आत्या, आता तुम्ही जिलेबी खाल्लीये मग पानसटच लागणार ना. आणि इथं समजा सामान आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा करून घ्या. मला डिंपलची हळद उतरायची, चौक बांधायचा आहे, काकण बाशिंग खेळायचं आहे. बघा तुम्ही तुमचं. ठेवू दे, जिलबीच खाते माझी. सोनू,
सोनू कुठे गेली होतीस तू? आईशी असं वागतात का बाळा? मी तुला किती शोधलं माहितीये तुला? रागवली होतीस ना माझ्यावर? सोनू तू सांग मी काय करू? तू जसं म्हणशील तसं मी करेन आता, पण मला सोडून अशी जाऊ नकोस का? मला माफ कर सोनू, माझं चुकलं. सोनू बोल ना माझ्याशी. सोनू सोनू कुठे चाललीस तू? सोनू अगं कुठे चाललीस? सोनू अगं आत्ताच आलीस ना तू, बस ना माझ्याजवळ. सोनू अगं नको ना जाऊस. सोनू तू गेलीस तर घर खायला उठतं ग. सोनू 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 ही घर सोडून निघून तर नाही ना गेली? सोनू माझ्यावर रागून पैसे घेऊन पळून गेली. गुड मॉर्निंग डॉक्टर. डॉक्टर तुमच्यासाठी चहा आणलाय. डिंपल झोपू दे ग, मला रात्रभर झोप नाही झाली. तुम्हाला नसले ते कान करायला कुणी सांगितलं होतं? उठा ना लवकर, आपल्याला हळद उतरायची अजून. डॉक्टर डिंपल काय झालं? असं का बघताय? मला सांग, बॉडी सापडल्याची बातमी गावात पसरली का? नाही अजून तरी काय असं ऐकायला आलं नाही. कसं शक्य आहे? काल रात्री आपण तिथे बॉडी ठेवून आलोय, आतापर्यंत कोणाला तरी कळलं पाहिजे होतं. सकाळपासून किती जण नदीवर येतात जातात, कोणालाच कळलं नाही. असं काय शक्य आहे? काय झालं? माझ्याकडे परत असं का बघताय आता? तू नीलमच्या वेळी केलं तसं केलेलं नाहीयेस ना? नाही, आपण तिथे बॉडी ठेवून आलो, मी इथे आल्यानंतर परत जाऊन लपवली नाहीस ना तू? डॉक्टर मला काही दुसरी कामं नाहीत का हो? का डोक्यावर पडली मी? तुमची ना झोप झाली नाही ना म्हणून तुमचा मेंदू चालना झालाय. हे घ्या चहा प्या म्हणजे डोकं चालत. आणि हा लवकर आवरा, थोड्याच वेळात त्यांना सोनूची बॉडी घावली म्हणून बघा वाड्यात ओरडत येते. धरा आवरा लवकर, मी आहे खाली. धरा. ओम गं गणपतये नमः. 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 समधी तयारी झाली. पण मंगलताई नवरा नवरी कुठे आहेत? अगं मी विसरलीच की, राज्याला उशीर झालेला दिसतोय झोपाया. रवीने सांगितलंय त्यांना, येतच असतील ते. बघ आलेत. निकिते ती जोडवी आणि अंगठे घे हातात. आणि डिंपे जोडवी आणि अंगठ्याच्या हाताला लागतील ना, संसार त्याच्याच मुठीत असतोय एकदम माझ्यासारखा, त्यामुळे तूच घेतल्या पाहिजेत. हा
पण मला नाही वाटत डॉक्टर डिंपलला जिंकून देतील. तो आधी टाक, मग बघूया कोण जिंकतय ती. डिंपे, तू जिंकायचे. शोध आता. डॉक्टर डॉक्टर सोनू सोनू सोनू. मधू मॅडम काय झालं? या आपण बाजूला जाऊन बोला. अहो डॉक्टर, आंघोळ घातल्या बिगर असं चौकात बाहेर जायचं नसतंय. अगं पण या सगळ्यापेक्षा डॉक्टरांना माणुसकी महत्वाची आहे, माहित नाही का तुम्हाला? होय होय. मधू मॅडम काय झालंय? सोनू बद्दल काही कळलं का तुम्हाला? ती घरी नाही आली डॉक्टर. माझी खात्री ती पळूनच गेली. असं का वाटतंय तुम्हाला? तुम्ही जे व्यवहाराचे पैसे दिले होते ना, ते पैसे घरात नाही आहेत डॉक्टर. तुम्ही म्हणालात ते खरं झाले. सोनू माझ्यावर रागवली आहे आणि ते पैसे घेऊन ती पळून गेली. डॉक्टर 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 काय रे, काय झालं? गुरुजींना नदीवर एका तरण्यापोरीची बॉडी गुरुजींना नदीवर एका तरण्या पोरीची बॉडी दिसली. काय? मला वाटतंय ती तुमची सोनूच असेल. काय? सोनू मधू मॅडम सोनू सोनू मधू मॅडम सोनू सोनू. सोनू सोनू सोनू. सोनू 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 सोनू. मधू मॅडम तुम्ही सावरा स्वतः. अहो डॉक्टर अशा कशा सावरताल त्या? त्यांच्या मुलीने स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवलंय. बिचारीनं असं नव्हतं करायला पाहिजे. सोनू सोनू उठ ना. अगं इथे कुठे झोपलीस? चल घरी चल. उठ उठ सोनू. राम्या हिनं हे केली असेल तर आपल्याला ह्यासनी हे केलं पाहिजे ना का? काय म्हणजे अरे हिनं जर आत्महत्या केली असेल ना तर आपल्याला पोलिसांना कळवलं पाहिजे की. समजा ह्याचं हे केलंय म्हणजे पोलिसांना कळवले ते ह्याच्यात. हिंच्या हातावर ब्लेडचं निशाण आहे. इथं ब्लेड बी पडले. तिनं आत्महत्याच केली. कशावरून आत्महत्या? ह्यो खून बी असू शकतो. ए सोनू 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 उठ ना. अगं चल ना आपल्या घरी. चल मागे वा मागे वा मागे वा. चला बाहेर चला. सोनू सोनू आपल्या घरी चल. ओ काय करताय हे?
हात नका लावू बॉडीला. बॉडी नाहीये ती, माझी सोनू आहे. हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. कोणीतरी बाजूला घ्या यांना. सोनू अगं चल ना घरी. या नाहीत काय कोणी हात करणार टाकला सोनूला? या बाजूला. अहो, उठा मधू ताई. ती झोपली आहे. अहो नाही काय करणार. या तिला आराम करू दे. हो करू दे आराम. या बाजूला नका देऊ तिला. तिला हात नका लावू. हात नका लावू तिला. सर्वात आधी बॉडी कोणी पाहिली? मी बघितली. नाम्याचा अंडापावचा मॉल होता, तर तिथं ती चक्कर येऊन पडली. तेव्हा किती फुलासारखी नाजूक कळी तोडून टाकली. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्या नाराज आम्हाला फासावरती चढवा. ही तर कोणी पाहिली पहिली? मी पाहिली. कधी पाहिली? सकाळी देवपूजेला इथं नदीवर आलो होतो आणि अचानक लक्ष गेलं माझं आणि मृतदेह दिसला मला. आणि मग मी गावकऱ्यांना जाऊन सांगितलं मी गावात. डॉक्टर, तुम्ही आवाज द्या ना हो तिला. तुम्ही सांगा ना तिला माझ्याशी बोलायला. ती रागवली माझ्यावर. सांगा ना डॉक्टर, तुमचं ऐकेल ती. तुम्ही सांगा ना तिला. सोनू, सोनू. ही बाई आणि तुमचं नातं काय? हो साहेब, हा काय बोलताय तुम्ही? गेल्या टायमाला तुम्हाला सांगितलं होतं ना, हे आमचं देव माणूस आहे. ह्यांचं आणि गावातल्या प्रत्येक माणसाचं नातं वेगळंच आहे. गावातल्या कुठल्या बी माणसाला कसली बी कधी बी मदत लागली का नाही, पहिले डॉक्टरना हाक मारतात. अहो साहेब, हे जे काय झालंय की नाही, हे लय वाईट झालंय बघा. अहो हिच्याकडे बघून वाटलंच नव्हतं की ही आत्महत्या करेल. अहो हुशार वाटली हो. वेडी, मी पण किती वेडी आहे. मला वाटलं ही माझी सोनू आहे. ही माझी सोनू नाहीये. नाहीये ही माझी सोनू. मी हिला सोनू समजून इथे बसले, पण ही माझी सोनू नाहीये. माझी सोनू अशी का झोपेल? ती गावात असेल. तिला किती वेळा सांगितले मी, मला न सांगता जाऊ नकोस अशी. ए पोरी, तू झोप. हा, मी माझ्या सोनूला घेऊन येते. सोनू, ए सोनू. अहो मग सोनू चालला तुम्ही. सोनू, सोनू. या मॅडमला काय यायला लागलं का काय? सोनू, कुठे गेलीस बाळा तू? सोनू, ए सोनू, सोनू, ए सोनू, 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 कुठे चाललीस? तुला किती शोधलं मी. चल घरी चल. तू घरी नाही आलीस तर लोक काय म्हणतात? तू मला कायमची सोडून गेलीस. तू चल घरी चल. वेडी लोक आहेत, ही वेडी आहेत. अहो सोडा मला तुम्ही, सोडा. असं काय करतेस सोनू? अगं मी तुझी आई आहे ना, आई आहे ना मी तुझी. असं का वागतेस माझ्याशी? चल ना घरी चल ना. सोनू चल ना. सोनू. अहो ही तुमची सोनू नाहीये, ही मैत्रीण आहे माझी राणी. नाही ही माझी सोनू आहे. आता मी तुला घराबाहेर सोडणारच नाही. माझ्या जवळ ठेवणार. तू नको जाऊस, मला सोडून नको जाऊ सोनू. अहो तुम्ही असं काय करताय? मी सोनू नाहीये. चल वेडीबाई आहे ती. ए मी वेडी नाहीये, मी माझ्या सोनूला शोधते. सोनू, सोनू, ही बघ, ही सोनू आहे. सोनू, 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 ही माझी सोनू आहे. सोनू, तुला कॉलेजला जायचंय ना? चल मी तुला कॉलेजला नेते. अहो मी नाहीये तुमची मुलगी. अगं असं काय करते? चल घरी चल, घरी चल. लांब व्हा माझ्या मुलीपासून. वेळ लागलाय का तुम्हाला? आणि माझ्या मुलीला घेऊन तुम्ही कुठे निघालात? सोडा तिला. वेडीबाई. सोनू, सोनूला पाहिलं का तुम्ही? सोनूला पाहिलं. सोनू, सोनू, ओ सोनूला पाहिलं. सोनू, 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 सोनू. तुम्ही माझ्या सोनूला पाहिलं का? सांगा ना मला, माझ्या सोनूला पाहिलं का तुम्ही? तिला सांगा ना, मी तिची वाट बघते. तिला सांगा ना प्लीज, तिला सांगा, मी तिची वाट बघते. मला माझी सोनू पाहिजे हो. मला माझी सोनू पाहिजे. मला माझी सोनू पाहिजे. मला माझी सोनू पाहिजे. सोनू, सोनू, मला माझी सोनू पाहिजे.
सोनू सोनू